इस्रायल इराण युद्धाची भारतालाही झळ, स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता, तर व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या कंपन्यांकडून डीलर्सला सूचना. अमेरिका इस्रायल युद्धाचा हळद उत्पादकांना फटका, परदेशी निर्यात थांबल्यानं हळदीच्या दरामध्ये घसरण, सांगलीतील उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये. इस्रायलकडून इराणचं तेहरानमधील बंकर उद्ध्वस्त, इस्रायलच्या 50 विमानांकडून जोरदार हल्ला, इस्रायल सैन्याकडून हल्ल्याचा व्हिडिओ जारी. अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी घोषणा, पात्र शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी, तर नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहनपर 50,000ची मदत. राज्याच्या अर्थसंकल्पात मेट्रोसाठी अनेक घोषणा, 1200 किलोमीटरचे मेट्रो मार्ग विकसित करणार, तर 2029 पर्यंत 165 किलोमीटरच्या मेट्रो मार्गिका तयार करणार, अर्थसंकल्पामध्ये घोषणा. अल निनोच्या संकटामुळे यंदाचं वर्ष दुष्काळी ठरण्याचा अंदाज, अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये भर. अर्थसंकल्पानंतर विधान भवनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांची क्षणभर चर्चा, तर समोर येऊनही उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री शिंदेंनी नजरानजर टाळली. आमदार रोहित पवार आज दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार, व्हीएसआर आणि एरो कंपनीच्या संशयास्पद कारभाराबाबत केजरीवालांशी चर्चा करणार, संसदेमध्ये अजित पवारांच्या अपघात प्रकरणी आवाज उचलण्याची विनंती करणार. राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुन्हा एकदा विलिनीकरणाचा प्रयत्न, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यानं शेवटचा प्रयत्नही फोल, सूत्रांची माहिती. मुंबई गोवा महामार्गावर टोल भरावा लागणार, आठवडाभरात अधिसूचना जारी होणार, 13 वर्षांपासून रखडलेल्या हायवेचं काम पूर्ण होण्याआधीच टोल वसुली. केडीएमसीमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप संघर्ष, स्थायी समिती सभापती पदासाठी भाजप आग्रही, तर शिवसेनेचा स्थायी भाजपला सोडण्यास नकार. मार्चच्या सुरुवातीलाच मुंबई तापली, काल 38.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. गेल्या 5 दिवसांपासून मुंबई, ठाणे, रायगडसह राज्यभरात वाढला उकाडा.